नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा, आपण आलो आहे सकाळी सकाळी शेतामध्ये, कारण दुपारून यायची तर ताकद नाही, लई ऊन पडते आमच्या इकडं. तर हे बघा, आपण ते गावरान आंबे दाखवते. ज्वारी खुडून झाली. कसल्या बळी पडलेत. तुमच्याकडे पडतात का रानाला बळी असल्या? हे स्प्रिंकलरनं धने पेरण्यासाठी भिजवून घेतले, त्यामुळं इथपर्यंत रान ओलं झाले. इकडून जर चिखलले ते सगळं रान ओलवून घेतलंय, त्यामुळे इथनं जाऊ आपण आंब्याच्या झाडात. हे जनावर येतात, कडबा उचललं की जनावर घालतात चारायला. आता हे सगळे धने पेरायचे आहेत आपल्याला कोथिंबीर विकण्यासाठी. हे आपलं गावरान आंब्याचं झाड आहे. इथं एक आपलं लिंबाचं झाड होतं, मग ते खोड काढल्यामुळं हे असं पेटवून दिले की असं जळत गेलं. मग आणखी धूर निघते बघा. असं तर पेटत नव्हतं, म्हणजे काढता येत नव्हतं, खोड खूप मोठं होतं झाड. मग ते पेटवून दिल्यानंतर मग असं झालं. तिला मागणं पेरलेली ज्वारी बघा, आता काढायला आली. हे बघा, गावरान आंब्याचं झाड. आता गावरान आंबे राहिलेच नाहीत, बरेच दुर्मिळ आहेत. हे बघा बघा किती लागलेत. गावरान आंबे ती गावरानच, चवीला पण चांगले लागतात. सरकारी आंबे, हे आंबा खाल्ल्यानंतर सरकारी खाऊ वाटत नाहीत, केशर वगैरे म्हणतात, पण हेच चांगले आंबे लागतात. हे असं विजळलेले पडतात आंबे वाऱ्याने. हे दबल्यासारखं वाटतंय, आणि पिकलेलं नसतं, विजळलेलं असतं. पाड लागायला गावरान आंबा असल्यामुळं बराच टाईम आहे. असे उन्हानं विजळून पडते. कसलं भारी आहे. किती निघतील आता ह्या झाडाला बरं, भरपूर आंबे निघतात. हे चांगलं पाड लागल्यानंतरच मग लोणचं पण घालायला चांगलं होतं. गावरान आंब्याचाच खार चांगला होता आहे. सरकारी आंब्याचं तर खाऊच वाटत नाही, त्याला काय आंबटपणा नाही तर चव नसते. एक पाडासारखा पडलाय आंबा, पण नाही पाडा, विजळलेलाच विजळ. बघा किती आंबे आलेत. हे बघा झाड किती जुनं आहे, त्याचं बुड बघा. म्हणजे चढायला पण भीती वाटते, पण आंबे बघा किती आलेत. आंबेच आंबे. आणि मेन विशेष म्हणजे ह्या आंब्याला कोणी तोडत नाही, काही नाही. आंबे जसेच तसे राहतात, कारण आंबट असतात आणि नंतर मग पिकल्यानंतर खूप गोड लागतात. त्यामुळं कच्चे आंबे खायची कोणाची ताकदच नसते, एवढे आंबट राहतात हे. आणि ते जे केशर वगैरे असतात ते लहान आंबे आहेत, कैऱ्या वगैरे तशाच खातात ते, काकडीसारख्या. त्यामुळं त्याला तोडतात, ह्याला कोणी तोडत नाही, काही नाही. जेवढं काय वाऱ्या वावदानात पडते तेवढंच. कसली भारी आले. आणि गावरान आंबे खाल्ले तोपर्यंत असते आंब्याची, तरी पण इतके आंबे असते. त्याची क्वांटिटी किती असते आलेली आंबे बघा. बघा मोराचा आवाज येत आहे, मोर वरडायला. कसले आंबे आले भारी बघा.
आंबे आलेत, पुन्हा नवती फुटायला चालू आहे. म्हणजे दोन्ही चालू आहे, नवती पण आहे, आंबे पण आहेत. म्हणजे गावरान आंब्याची खासियत असते, ह्याला काही कटिंग नसते, काय नसते. हे आपलं सगळं बांधावर मस्त येतात आंबे. आणि हे बघा किती घड मोठे मोठे बघा, लाकडालाच लागले आंबे. त्या आंब्याला भरपूर झटावं लागतं, सरकारी आंब्याला. ह्याला काय आपलं एकदा बांधावर लावून टाकला की नो टेन्शन. शेळ्याने वगैरे खाल्ला तरच मग, नाहीतर असं काय टेन्शन नसतेच. बघा आंबे किती आहेत. एकदा पाळ लागला की घरातले आंबेच हालत नाहीत. आणि एवढा सगळा पूर्ण आंबा उतरतच नाहीत, एक एक फांदी उतरून मग ते खायची. एक आंबा एका फॅमिलीला भरपूर झाला. ही असतो गावरान आंबा. केशर आंब्याला किंवा दुसऱ्या कुठल्या आंब्याला एवढे काय आंबे लागत नाहीत. लागले तरी माणूस ते विकायच्या भानगडीत पडतं. यावर्षी भरपूर आंबे खायचे. इकडे तर लोळत आहे, खाली जमिनीला चिटकल आहे. हे आंबेच आंबे आहेत. चला तर मग आंबे दाखवले, कसे वाटले आंबे कमेंट करून सांगा. गावरान चांगले की आपले सरकारी चांगले आंबे. खूप आंबे आले बघा. आणि असं नाही की कुणाला आंबे आवडत नाहीत, असं नाहीच. प्रत्येकाला आंबे खायला आवडतात, लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत. म्हाताऱ्या माणसाने आंबे नाही खाल्ले तर रस तरी करून पितात. इकडल्या साईडने दाखवते. जमिनीला टेकायला आलो. हे बघा, इकडल्या साईडनं जरा कमी आलेत, इकडून भरपूर आलेत आंबे. नाहीच नाही तिकडं काही, मी जात नाही, इकडूनच बघा. हे बघा बघा, ह्या खालच्या फांदीला पण किती आलेत, कसे लोंबकळतात बघा. आपण दोन तोडून घेऊ. चिक अंगावर जर पडला तर बरंच उठतंही. त्याचा असा चिक असतो, हे जर अंगावर पडला तर असेच काळे डाग 2-4 महिने तर राहतात, जातच नाहीत. म्हणजे देठातनं पण गळते नाही, ह्याच्यातनं पण गळते. हां बघा चिक किती आहे ह्याच्यात, चिक भरपूर आहे. बस झाले 2च, आणखी घेऊ. ह्याच कुठे खात पण नाही, आपण भाजी करू अशाची आंब्याची, छान लागते. पातळ भाजी, बटाट्याच्या भाजीसारखी बनवायची. माझ्या हाताला सगळा ह्याचा चिक लागायचा. चला तर मग, नमस्कार.